ही मिरचीची भाजी तुम्ही खाल्ली आहे का आणि खाल्ली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर मी ही एकदा आमच्या भाऊजीच्या डब्याला दिली होती, तर त्यांच्या ऑफिसमध्ये सर्वांना खूप आवडली होती. मग ही दुसरी वेळ होती करायची, म्हणलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. तर त्यासाठी मी इथं शेंगदाणे, थोडे लसूण आणि कोथिंबीर छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं होतं. हे वाटण छान असं बारीक करून घ्यायचं. नंतरनं कमी तिखट मिरच्या घ्यायच्या, बाजारात कुठे पण मिळतात असल्या मिरच्या. तर त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे, स्वच्छ पाण्याने छान अशा धुवून घ्यायच्या. छान अशा धुतल्यानंतर तेल कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. नंतर तेलात छान अशा परतून घ्यायच्या, थोडं परतवायच्या, म्हणजे शिजणे योग्य होईल असं परतवायच्या. नंतर परतून झाल्यानंतर छान असं त्यात आपण कढईमध्ये आता नंतर तेल घ्यायचं, त्यात जिरी, मोहरी आणि ठेचलेला लसूण टाकायचा, थोडीशी हळद टाकायची आणि ह्या कुटलेलं सर्व टाकायचं आणि त्यात थोडंसं गरम पाणी टाकायचं. नंतर ह्या थोड्या परतवलेल्या सगळ्या मिरच्या टाकून द्यायच्या आणि छान अशी 10 मिनटं वाफ काढून घ्यायची. एकदम टेस्टी भाजी बनते. ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा ट्राय करून पण बघा. चलो बाय.